कमळी, गरम गरम सूप दे मावशींना, बरं वाटेल त्यांना जरा. राधिका वहिनी, थँक्यू. तुम्ही लई करताय आमच्यासाठी. कमळ, थँक्यू. अगं, आपल्या माणसांसाठी कोणी काही केलं तर आभार मानायचे असतात का? बरं, काहीही लागलं ना मावशींना की मला सांग. काळजी घे. घ्या. नको मला. आहो, तिकडं माझ्या कमळेनं काय खाल्लं असेल की ते मला काही समजना झालं. आबा आहेत म्हणा तिकडं, पण आईशिवाय पोरीला करमत नसेल ना ग. तुम्ही नका काळजी करू. तुमची आणि तिची लवकरच भेट होईल. हा, घ्या. ए पोरी, आता तू मला गावाकडे नेणार आहेस ना मग? तेव्हा तू बी राहा माझ्या संग तिकडं गावाकडं. इथं नको राहू. इथली माणसं तुझा लय राग करतात, मला नाही बघवत ते. आमचा आबा म्हणतात आपण आपला स्वाभिमान जपून वागायचं. माझ्या कमळीला मी हेच सांगतो, आणि तुला बी. आई, मी तुमची शिकवण विसरलेलो नाही ग. खरं माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही म्हणून इथं थांबायला लागतंय. आता लई वेळ इथं नाही घालवायचा. आपण लवकरच इथनं निघायचंय. काय ग, कसला विचार करतेस? नाही, काय नाही. बरोबर आहे तुमचं. खरं दुसरी कुठं सोय होत नाही तोवर ऋषी सर आपल्याला कुठं जाऊ बी देणार नाही. हा, तो पोरगा एक मला बरा वाटतो. बाकी ती बाई आणि तो भाऊ यांच्यापासून लांबच राहा बाई. घ्या, खाऊन घ्या जरा. तू मला भरवूनच राहशील बघ.